चला तर मग आज बनवूया रसमलाई केक. त्यासाठी मी बेस तयार करून घेतलाच आणि काल उरलेले रसगुल्ले होतेच. म्हटलं चला काहीतरी एक मस्त नवीन रेसिपी करूयात. त्यासाठी मी घेतला बनवायला रसमलाई केक. मी जो बेस केला होता त्याचे 3 भाग पाडले. त्याच्यानंतर जो वरचा भाग होता तो खाली ठेवला. त्याच्यावर मी तुटी फुटी टाकली, आपले जे पिस्ता, काजू, बदाम हे जे बारीक करून घेतलं आणि ते टाकलं. आणि माझ्याकडे रसमलाई इसेन्स नव्हता, त्याच्यामुळं मग मी रसमलाईचं जे पाणी उरलं होतं ना दुधाचं, तेच मी याच्यावर टाकून दिलं. त्याच्यानंतर व्हिप क्रीम केली आणि त्याच्यावर मी एकदम मस्त अशी क्रीम ही टाकली आणि बरोबर व्यवस्थित लावून घेतली. त्याच्यानंतर दुसरा जो लेअर होता ना मी तो टाकला. परत तसंच त्याच्यावर एकदम रसमलाई इसेन्स वगैरे जे ड्रायफ्रूट्स वगैरे होते ते टाकले, क्रीम वगैरे लावली. परत थर्ड लेअर टाकला. परत त्याला क्रीम वगैरे लावून घेतली व्यवस्थित, सगळ्या बाजूने एकदम एक मस्त करून घेतलं. आणि माझं डेकोरेशनचं सामान होतं, त्याच्यामुळं मग मी ठेवलं की करूयात आपण शेवटला सगळं. तर मला ते मी डेकोरेशन करत असताना मला शेवटला ती व्हिप क्रीम पुरली नाही, त्यामुळं मी वर काही डिझाईन केली नाही. म्हणजे अशी खालीच डिझाईन केली आणि फुलं काढली होती छोटी छोटी. तर मला वर काय पुरले नाही, त्याच्यामुळं मी गुलाबाची पानं वगैरे अशी लावून दिली आणि थोडं असे ड्रायफ्रूट्स टाकले आणि रसमलाई ठेवून दिली. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.